29 एप्रिल विशेष दिवस येईल पुढच्या महिन्यामध्ये. विशेष या अर्थी की त्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे माधवानंदांची. त्याच्याबरोबर आधी 26 एप्रिलला तिथीनी म्हणजे याला अक्कलकोट स्वामींची पुण्यतिथी आहे. आणि ह्या महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी 31 मार्चला अक्कलकोट स्वामींचा प्रगट दिन आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अक्कलकोट स्वामींचा प्रगट दिन असतो. म्हणजे तारीख कुठली आहे असं ठरवलं होतं की आजच्या केंद्रापासून, किंवा ठरवलं आहे राहून की पुढची काही 2-3 केंद्र विशेषत्वाने अक्कलकोट स्वामींच्या संदर्भामध्ये प्रबोधन करा. त्याचं एक कारण पण आहे फार महत्वाचं. ज्यांना आपण आता श्रद्धांजली अर्पण केली त्या पूजनीय स्वर्णलता भिशीकर, त्यांचा माझा परिचय हा तब्बल 27 वर्षांचा आहे. 27 ते 28 तो प्रदीर्घ आहे त्यांच्याशी. त्यांची माझी पहिली भेट झाली होती ती 1995 साली मोठ्या स्वामींकडे, स्वामी माधवनाथांकडे, माया अपार्टमेंटमध्ये. त्याच्यानंतर 98 साली त्या कल्याणला आल्या होत्या. गायत्री सेवक आणि स्वर्णलताताई दोघी जणी आल्या त्या स्वामींच्या बरोबर. लताताई तेव्हा राहिल्या होत्या माझ्या घरी 2 दिवस, त्यामुळे एक वेगळा परिचय त्यांच्याशी निर्माण पण झाला. लताताईंचं एक वैशिष्ट्य होतं की म्हणजे ते त्यांचं वैशिष्ट्य मोठ्या स्वामींनी स्वतः बोलून दाखवलेलं आहे. म्हणजे मी ते स्वतः ऐकलेलं आहे त्यांच्यातून. ते असं सांगायचे की लता म्हणजे माझं प्रतिरूप आहे असं ते सांगायचे. माधवनाथ स्वतः सांगायचे. आणि खरोखर तशा त्या होत्या. म्हणजे ज्यांनी लताताईंना बघितलंय आणि अनुभवलंय त्यांना हे पटकन लक्षात येईल की. आणि आज अक्कलकोट स्वामींवरती बोलावं असं वाटण्याचं कारण पण लताताईच आहे. याचं कारण प्रामुख्याने मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. त्या मी ज्यावेळेला स्वामींच्या पश्चात म्हणजे माधवानंदांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर पुढच्या वर्षी ज्यावेळेला आम्ही सोलापूरला गेलो होतो गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात, तेव्हा ज्ञान प्रबोधिनीमध्ये ते कार्यक्रम होतात सगळे सोलापूरच्या. तर प्रबोधिनीच्या कार्यालयामध्ये अधिक हॉलमध्ये जायच्या आधी मला आपल्या सोलापूर केंद्राचे जे संपूर्ण कार्य बघणारे आहेत रघु काका कुलकर्णी, ते मला म्हणाले की आपण पहिले खालती जायचं आहे. म्हणजे तिथे अशी जुन्या आता ज्ञान प्रबोधिनीची नवीन बिल्डिंग आहे. जुन्या बिल्डिंगमध्ये आम्ही पहिले कार्यक्रम केला. त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या खालती अंडरग्राऊंड कसं असतं तसं खालती काही खोल्या होत्या अशा अंडरग्राऊंड म्हणजे तळमधल्या वाल्याचं. आणि तिथे लताताईंची खोली होती ज्ञान प्रबोधिनी, त्या तिथे राहायच्या. तर मला रघु काका म्हणाले की आपल्याला पहिले लताताईंना भेटायचं आणि मग आपण कार्यक्रमाला वर जाऊ, त्या तुमच्याबरोबर येतील असं त्या म्हणाल्या. तर मला आश्चर्य वाटेल की त्या दिवशी लताताईंना मी तब्बल 20 वर्षांनी भेटणार होतो. कारण की 98, 99, 2000 सालापर्यंत लताताईंची भेट व्हायची. पण नंतर लताताई हराळीच्या आश्रमामध्ये खूप बिझी झाल्या. तिथल्या तो मोठा भूकंप होऊन गेल्यानंतर त्यांचं काम खूप वाढलं आणि त्या तिथे खूप बिझी होत्या. त्यामुळे त्या येऊ शकायच्या नाही. फार फार तर पुण्यापर्यंत यायच्या. बाहेर त्यांचा प्रवास कमी होत होता. त्यामुळे मग तेव्हा मधल्या याच्यामध्ये मग स्वरूप योग, त्याची कार्य आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांची भेट होऊ शकली नव्हती. फक्त कधीतरी फोनवरती बोलणं व्हायचं असं थोडंफार अगदी. पण भेटायचा योग तब्बल 20 वर्षांनी आला. आणि माऊली ह्या शब्दाचा परिपूर्ण अर्थ म्हणजे ह्या शब्दाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे लताताई. इतकं मृदू बोलणं, त्यांची प्रत्येक कृती असायची ना, म्हणजे हात हलवण्यापासून त्या सगळ्या कृती इतक्या सौम्य आणि सावकाश असायच्या, कमाल वाटायची बघून त्यांच्याकडे. तितकंच त्यांचं बोलणं हळूवार आणि अगदी प्रेमळ. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्या ओव्या व्यक्त केलेल्या आहेत संतांच्या वाणीबद्दल, मितले आणि रसाळ तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं माऊली.
ते जणू काही तंतोतंत लताताईंना लागू व्हावं असं त्या होत्या. आणि तितक्याच प्रेमाने त्या मला 20 वर्षानंतर भेटल्या. हे असं आठवलं तरी आज इतकं छान वाटतं की त्यांनी असा हात हातात माझा घेतला होता आणि हात हातात घेऊन त्या बसल्या होत्या आणि त्यांचा स्पर्श, त्यांचा हात हातात घेण्याची त्यांची ती भूमिका, हे सगळ्या गोष्टी शब्दात आणता येणार नाहीत, इतक्या विलोभनीय आहे. आणि त्याच्या हातात हात घालून बसल्या आणि किती वर्षांनी आपण भेटतोय ना असं त्या स्वतःहूनच म्हणाल्या. मी म्हटलं हो, खरं खूप वर्षांनी भेटलेलं आहे. आणि मग सगळी चौकशी झाली. मग नंतर मला असं म्हणाल्या की म्हणे तुझ्या आणि माझ्यामध्ये एक कॉमन दुवा आहे, तर तुला माहितीये का, असं त्या म्हणाल्या. तर मी स्वाभाविकपणे पटकन म्हटलं हो मला माहिती आहे. कुठला मला सांग. म्हटलं माधवनाथ मोठे स्वामी. तर ते म्हणाले की नाही तो तर आहेच, पण अजून एक दुवा आहे. मग मी म्हटलं की माधवानंद, म्हणजे माझी मुलगी. तर त्या नाही, त्याच्याही पेक्षा एक वेगळा दुवा आहे. तर मला इतकं आश्चर्य वाटलं की माधवनाथ आणि माधवानंद, आता यांच्या व्यतिरिक्त कुठला दुवा असणार तुमच्या माझ्यामध्ये, कारण आपल्याला एकत्रच त्यांनी आणलंय पहिले. तर त्या हसत होत्या, फार गोड हसायच्या त्या. तर त्या म्हणाल्या की नाही नाही अजून एक आठवतो. तर म्हटलं नाही लता ताई, मला खरंच का कोण असतो पण मला नाही लक्षात येते, याच्या व्यतिरिक्त काय दुवा असेल असं मला लक्षातच येत नाही असं म्हणाल्या. ठीक आहे ना, मी दाखवते तुला असं नाही. असं म्हणून हात हातातच घेतलेला होता. तशाच मला आतमधल्या खोलीत घेऊन गेल्या त्यांच्या. त्यांची ती ध्यानाची खोली होती तिथे वेगळी. त्या खोलीमध्ये घेऊन गेल्या. तिथे असा पडदा लावलेला होता. तसा पडदा त्यांनी हाताने सरकवला तर असं पूर्ण भिंतीभर अक्कलकोट स्वामींचा फोटो होता त्यांच्या समोर ठेवलेला. आणि ते म्हणाले हा दुवा आहे आपल्या दोघांमधला कॉमन फॅक्टर, असं ते म्हणाले. फार विशेष प्रेम लताताईंना अक्कलकोट स्वामींवरती होतं असं त्या म्हणायच्या. मी त्यांना म्हटलं होतं की लताताई हे उलट आहे. तर त्यावेळेला म्हणजे काय म्हटलं, तुमचं जेवढं अक्कलकोट स्वामींवरती प्रेम आहे ना, त्याहीपेक्षा तुमच्यावरच त्यांचं विशेष प्रेम आहे हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि ही गोष्ट अगदी खरी. आणि त्यांनी मला त्यावेळेला एक इच्छा, हराळीला मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा जाताना कारमध्ये फक्त ड्रायव्हर, मी आणि लता अशी तिघ जण होतो. आणि सोलापूर ते हराळी बऱ्यापैकी अंतर आहे, 70 किलोमीटरचं अंतर आहे. 2-2.5 तास लागतात. त्या 2-2.5 तासामध्ये आम्ही खूप प्रदीर्घ चर्चा आम्हाला त्यांच्याशी करता आली. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेला मला लताताईंना जवळून ऐकता आलं. आपल्याबरोबर ज्यावेळेला आपली गुरुतुल्य व्यक्ती असते, संत असतात, त्यावेळेला आपण एक बंधन पाळायचं असतं, आपण काही बोलायचं नसतं, त्यांनी बोलायचं नाही, आपण ऐकायचं असतं. तेव्हा श्रवण भक्ती प्रधान असते. त्यावेळेला लताताई सांगत होत्या आणि मी अक्षरशः म्हणतात ना की एखादा ज्ञानाचा कुंभ ओसंडून वाहतोय आणि त्याचे वर्षाव माझ्यावरती होते, तसं मी शांतपणे सगळं ते जे सांगतायत ते ऐकत होते. त्यांची एक्सपिरियन्स, त्यांची इतके वैयक्तिक अनुभव त्यांनी मला त्यावेळेला व्यक्त केले. माधवनाथांबरोबरचे, माधवानंद तर त्यांचे सह साधक, अरे तुरेचं नातं होतं त्यांच्यामध्ये. ते ऐकायला, ते जेव्हा एकत्र बसायचे प्रमोद काका, लताताई, स्वामी, तेव्हा ते दृश्य बघायला आणि ऐकायला फार मजा यायची, कारण ते त्यांच्या कॉलेजमधल्या गप्पा वगैरे सगळ्या मारायचे. त्यावेळेला त्यांनी अशी इच्छा व्यक्त करून दाखवली होती बोलताना. म्हणजे माधवानंद आणि लताताईंमध्ये एकदा चर्चा झाली होती आणि तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले ते लताताईंना की लता, मला का कोणास ठाऊक पण असं खूप वाटतंय की एक प्रदीर्घ सिरीज अक्कलकोट स्वामींवरती करावी, असं त्यांच्या मनात होतं प्रवचनाचे. पण काही केल्या ते जमत नव्हतं, म्हणजे कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा इतर काही शेड्यूल्समुळे. आणि लताताई म्हणाल्या होत्या की म्हणे हो, माझी पण अशी इच्छा आहे की तू ते करावं, असं त्यांनी माधवानंदांना सांगितलं. कारमध्ये त्यावेळेला बसल्या तेव्हा ते मला म्हणाले की आता तर काही स्वामी देहाने ते करू शकणार नाही, म्हणजे कारण स्वामींनी देह ठेवलेला होता. आणि लता ते मला की माझ्याकडे आता एवढी क्षमता नाहीये शारीरिक, फार नाजूक प्रकृती होती त्यांची, म्हणजे अशीही त्यांची प्रकृती खूपच नाजूक होती. तर म्हणे मायाच्याने ते शक्य होईल असं मला वाटत नाहीये, पण माझी अशी इच्छा आहे की तू ते करावंच असतं. त्यावेळेला मला त्यांनी बोलून दाखवलं. मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं की लता ते नक्कीच मला आवडेल, कारण की माझाही तो फार आवडीचा विषय आहे अक्कलकोट स्वामीला, अगदी जिव्हाळ्याचा विषय. तर नक्की म्हटलं जशी स्वामी प्रेरणा देतील आणि जसा तो योग जुळून येईल त्यावेळेला ते नक्की बोलीन. आणि ज्यावेळेला लताताईंचं त्यांनी देह ठेवला ही गोष्ट मागच्याच आठवड्यामध्ये, त्याच्या आधीच्याच काही आठवड्यामध्ये आम्ही सोलापूरला जाऊन आलो होतो, तेव्हा
लता त्यांची भेट होता होता राहिली होती. म्हणजे अगदी त्यांनी मला बोलावून घेतलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की त्यांनी मला बोलावलं, वेळही दिली, पण याच वेळेला नेमका त्यांना खूप त्रास सुरू झाला आणि त्यांना अगदी ताबडतोब हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. त्यामुळे मला त्यांना भेटता नाही आलं, पण थोडंसं फोनवरती नंतर बोलणं करता आलं मला. तेव्हा त्यांचा आवाज खूपच खोल गेलेला होता. कळत होतं म्हणजे की आता नजीकच्या काळामध्ये सूर्यास्त होणार आहे हे कळत होतं. आणि त्याप्रमाणे मला फोन आल्यावरती मला सगळ्यात पहिले आठवलं की आता लताताईंनी काय सांगितलं होतं की ठीक आहे, आज देहानी त्या ऐकायला नाही आहेत, कारण की त्यांना ती ऐकण्याची फार इच्छा होती. पण आता जिथे त्या आहेत तिथनं त्या नक्कीच चैतन्यातनं त्या ऐकत असतील याच्यात काही शंका नाही. त्यामुळे त्यांना एक श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने आणि माझ्या गुरूंच्या त्या गुरु भगिनी आहेत, त्यामुळे त्या गुरुच आहेत, त्या सद्गुरुस्थानीच आहेत. त्यामुळे एक त्यांना त्यांची आवडती गोष्ट अर्पण, असं म्हणतात की आपल्या सद्गुरूंना नेहमी आपल्याला काय आवडतं ते अर्पण करण्यापेक्षा त्यांना काय आवडतं ते आपण अर्पण करावं. तर साधना ही त्यांची प्रधान गोष्ट आहे, पण त्यामध्ये एक जो भावात्मक भाग आहे त्यांचा आवडीचा तो म्हणजे अक्कलकोट स्वामी आहे. आणि त्यांना फार इच्छा होती ते माझ्याकडनं ऐकण्याची, पण त्यांच्या शारीरिक प्रकृतीमुळे आणि त्यांच्या उपलब्धीच्या व्यस्ततेमुळे ते काही गोष्टी करू शकल्या नाही. त्यांनी ठरवलं होतं की हराळीला एक कार्यक्रम करायचा, पण तो होऊ शकला नाही, काही अडचणी होत्या. पण आज तो योग जुळून आला. म्हणजे आणायचे केंद्रामध्ये याच महिन्यामध्ये आता शेवटच्या आठवड्यामध्ये 31 तारखेला अक्कलकोट स्वामींचं प्रगट दिन पण आहे. 26 एप्रिलला त्यांची पुण्यतिथी आहे, तिथी अक्कलकोट स्वामींची, त्या दिवशी अनुग्रह होणार आहेत इथे. आणि 29 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे माधवानंदांची. आणि वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोट स्वामींनी 1878 साली देह ठेवला, ती तारीख पण 29 एप्रिलच आहे. एक विशेष भाग आहे तो. म्हणजे काही ठिकाणी 30 एप्रिल असा पण उल्लेख आहे. हे पाठभेद असतात काही वेळेला, तिथीमुळे त्या तारखा काही वेळेला मागे पुढे. त्या अनुषंगाने असं ठरवलं की आजपासून पुढच्या काही केंद्रांमध्ये आपण अक्कलकोट स्वामींनाच प्रस्तुत करावं. हा थोडासा बालिश वाक्य आहे माझं की अक्कलकोट स्वामींना आपण प्रस्तुत म्हणजे ते त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशी उपाधी भक्तांनी दिली. पण डायरेक्ट अक्कलकोट स्वामींवरती बोलणं फार कठीण आहे. म्हणजे कारण कुठनं सुरुवात करायची, अनंताबद्दल बोलायचं असेल तर सुरुवात कशी करणार. जो अनंत शांत नाहीये, अनंत आहे, त्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, अशी जी व्यक्तिमत्व आहेत त्याच्याबद्दल बोलताना सुरुवात कुठनं करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न. मी स्वतः एकदा स्वामींना विचारलं होतं की गजानन महाराजांच्या पोथीवरती तुमचं लिखाण झाल्यानंतर तुम्ही आता अक्कलकोट स्वामींवरती लिखाण कराल का, असं विचारलं. तर त्याच्यावरती स्वामी इतके गोड हसले होते आणि तेव्हा ते लिखाण कुठनं सुरू करायचं असं ते म्हणाले. म्हणजे लिखाण करायचं असेल तर सुरू कुठनं करणार, म्हणजे कुठनं सुरुवात करायची की हा इथून आता त्यांचं सुरुवात, असं सुरुवातच करतायत. इतकं अतर्क्य. मग एकदम ज्यांच्यावरती बोलायचं आहे त्यांच्यावरती सोडून दिले की तुम्हीच काय ते बघा. तेव्हा आत्म एक स्फुरण झालं आणि असं लक्षात आलं की एक विशेष स्तोत्र, एक मंत्र, आपण बरेच बहुतांशी स्वामी भक्त त्या मंत्राचा उल्लेख आपल्या नित्य उपासनेमध्ये करतात, ते म्हणजे तारक मंत्र. फार सुंदर आहे तारक मंत्र. मुळात त्याच्या मी फार मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला की हा तारक मंत्र मुळात पहिले लिहिला कोणी, तर नागपूरचे वराड पांडे म्हणून आहे, त्यांनी तो तारक मंत्र आज ते हयात नाही माझ्या मते. त्यांच्याशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याशी, पण तो अजून होऊ शकला नाही. स्वामी इच्छेने नक्की ते त्यांच्याशी संपर्क करण्याचं कारण असं होतं की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, ही त्या मंत्राची सुरुवात आहे. पण याच्यामध्ये काही पाठभेद आहेत, तर ते मला त्यांच्याकडनं करेक्ट करून घ्यायचे होते. कारण ज्यांना तो स्फुरण झालेला आहे त्यांचं जे हस्तलिखित असेल त्याच्यात जे असेल ते फायनल. ते पाठभेद पहिले मी सांगतो. अर्थात त्या पाठभेदाने फरक फारसा काही पडत नाहीये की कुणी काय म्हणावं, पण ते आहेत मात्र नाही. पहिल्याच चरणामध्ये निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत. काही ठिकाणी हे स्मरणगामी असं म्हटलं जातं आणि काही ठिकाणी अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी असं म्हटलं. दोघांचाही अर्थ एकच आहे. त्याच्यानंतर अशक्य हे शक्य करतील स्वामी, हे ध्रुवपद आहे. जिथे स्वामी, आता इथे पुन्हा पाठभेद आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय असं म्हटलं जातं काही ठिकाणी,
आणि काही ठिकाणी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय असं म्हणतात. मी स्वामींशी ज्या वेळेला ह्या विषयावर चर्चा केली होती माधवानंदांची, की मला ह्या एका चरणामध्येच मी अडकून राहिलो होतो की स्वामी मला का कोणास ठाऊक पण जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय हे तितकंसं मनाला पटत नाहीये. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय हेच नक्की असणार असं मला सारखं वाटत होतं. अर्थात तो कदाचित आपल्या बुद्धीचा चिकित्सकपणा पण असू शकतो, त्यामुळे ते वाटू शकेल. अर्थात चरण आणि पाय सद्गुरूंच्या बाबतीमध्ये दोन्हीचा अर्थ सारखा होतो असं वरवर आहे. म्हणून मग मी ते वराड पांड्यांशी संपर्क होतोय का याचा प्रयत्न केला, की ज्यांना ते स्फुरण झालं. 1980 साली त्यांना हे तारक मंत्राचं स्फुरण, तारक मंत्र असं म्हटलं. पण मी फोन केला, म्हणजे वर्षा अवधूत काकूंना फोन केला होता नागपूरला, तर त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला तो, पण ते त्यांच्याकडनं निरोप आला की बहुतेक त्यांना असं कळलं की स्वतः ज्यांना हे मंत्राचं स्फुरण झालं ते आता हयात नाहीये. पण त्यांची फॅमिली आता माझ्यामध्ये तिथे बहुतेक राहत नाही, त्यामुळे आता त्यांचं ते कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ते जेव्हा कधी स्वामींची इच्छा असेल तेव्हा नक्की त्यांच्यापर्यंत नक्की संपर्क होईल. पण मी स्वामींशी जेव्हा चर्चा केली तेव्हा मात्र स्वामींनी मला सांगितलं की नाही, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, तिथे चरण हा शब्द जास्त योग्य आहे. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. आता ह्या एकेका तारक मंत्राच्या पदावरती आपण नक्की बोलू आणि त्याच्या अनुषंगाने स्वामींच्या जीवनातले अनेक प्रसंग. पहिल्या चरणामध्ये जे म्हटलेलं आहे ना, निशंक हो निर्भय हो मना, हे फार महत्वाचं आहे. सद्गुरूंची कृपा अनुभवायची असेल आणि ती कृपा आपल्यावरती पूर्ण व्हायला हवी असेल तर शिष्याचं प्रथम कर्तव्य काय आहे, तर निशंक होणं. समर्थांनी दासबोधामध्ये शिष्य लक्षणं सांगताना सुद्धा जे प्रधान शिष्य लक्षण सांगितलं ते हेच सांगितलं की मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण या नावे सत्शिष्य. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. इथे तारक मंत्रामध्ये सुद्धा सुरुवातीला तेच सांगितलेलं आहे, निशंक होई रे म्हणा. निशंक ह्याचा अर्थ निसंशय, अंतःकरणामधून संशय बाजूला करून द्या. हा संशय अनेक प्रकारे असतो, अनेक प्रकार. कुठलाही संशय मनामध्ये ठेवून साधना करता येत. येणे अनुमानेची राहिला त्याने परमार्थ केला तो वाया गेला असं समर्थांनी म्हटलंय. अनुमानाने अंदाजाने नाही करता येत, तू पूर्ण सरेंडर राहा पहिले मना. आणि म्हणून त्यांनी पहिला उपदेश मनाला केलेला आहे, निशंक होई रे मना. कारण सगळ्यात जास्त संशय, तर्क, वितर्क, विकल्प हे सगळ्या अनुभूती आपल्याला येते कुठे, आपल्या मनामध्ये. म्हणून समर्थांनी सुद्धा मनाचे श्लोक रचले, मना सज्जना असं त्यांनी म्हटलं. तुकाराम महाराजांनी सुद्धा सूत्र सांगताना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे सूत्रच सांगून. मन सगळ्याच बेस. बरं, मनाचं स्वतंत्र असं अस्तित्व नाहीये, ते चित्ताशी संबंधित आहे. असं दाखवता येत नाही मन म्हणजे की अमुक एक मेंदू इथे असतो कवटीमध्ये, तसं थोडंसं मेंदूच्या पलीकडच्या भागात डाव्या साईडला इकडे तिकडे असं मन ठेवलेलं आहे, अर्धा किलो पाव किलो असं मन. माझी जाणीव, मला सतत तर्क बुद्धी ह्या सगळ्या गोष्टींचा खेळ जिथे मला अनुभवतो त्याला मन असं म्हटलं. आणि हे चित्ताशी संबंधित पण असतं, जाणीवीशी संबंधित असतं त्या सगळ्या. पण सगळ्याचा सूत्र मनाच्या हातामध्ये असतं, त्यामुळे मन काय करेल, कुठल्या क्षणी काय विचार करेल सांगता येत नाही. ते कुठे कधी संशय येईल काही सांगता येत. आणि परमार्थ क्षेत्र असू दे किंवा प्रपंच असू दे, सगळ्या बाबतीमध्ये माणूस अडकलेला कशामध्ये असतो, तर संशयामध्ये अडकलेला असतो. संशय. म्हणून ते पहिले सांगतात निशंक होय, तू पहिले शंका रहित हो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे. लगेच पुढचा भाग सांगितला की मनातनं शंका काढ आणि भीती बाजूला ठेव, निर्भय व्हायचा प्रयत्न कर, निर्भय हो रे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते होणं अभिप्रेत आहे आपल्याकडनं, आपल्याला ती प्रक्रियात्मक भाग सांगितलेला आहे की तुला एक करावं लागेल. पहिले संशय प्रयत्नपूर्वक पहिले संशय बाजूला ठेवावा लागेल. कारण काय असतं, आपल्याला असं वाटत असतं
की मी स्वामींचं इतकं नाव घेतलं, मी स्वामींची इतकी, आपणच ठरवून टाकतो की मी स्वामींची इतकी भक्ती करतो, असं मी स्वतः ठरवलेलं असतं. असं लोक स्वतःच सांगत फिरतात, मी स्वामी भक्त आहे, मी स्वामी भक्त आहे. असं तू सांगू नको स्वामी भक्त आहे, तुझ्या कृतीतनं कळेल तू स्वामी भक्त आहे. अहंकार नको अंतःकरणात. आणि त्यामुळे काय होतं ना, ती शंका, म्हणजे मी माझी एवढी स्वामी भक्ती करतो, इतकं नाम घेतो, लोक असं काय काय सांगतात, इतकं नाव घेतलं की असं होतं, कुठे काय आमच्या बाबतीत काय अजून घडलं नाही. संशय, शंका, खरंच असेल का? मग लोक म्हणतात की एक काम करतो, स्वामींचं इतकं नाव घेऊन बघितलंस ना, तो तर एक काम करतो, गजानन महाराजच म्हणून. मग गजानन महाराज, मग त्यांच्या मागे लागतात, मग तिथे बराच काळ टिकतात, मग तिथे पण नाही झालं की मग आता मग साईबाबांकडे शिर्डीला, असं फिरत बसतो मनुष्य. त्यांना असं वाटतं की एकेका संतांची पॉवर त्यांच्या काळानुसार कमी होत जात असते. क्रम तसाच आहे ना, पहिले अक्कलकोट स्वामी, मग गजानन महाराज, मग साईबाबा, असं क्रम. पण असं नाहीये, लक्षात घ्या. आपल्या कर्माच्या स्वरूपानुसार सुद्धा आपली साधना घडत असते आणि त्यामुळे त्यानुसार ती प्रचिती येत असते. याचं कारण हा मंत्र जेव्हा म्हणतो ना आपण, त्या मंत्रावर सगळ्यात मास्टर की कुठे असेल तर ती त्या दुसऱ्या चरणामध्ये आहे, जिथे स्वामी चरण तिथे न्यूनता आहे, किंवा पाय असं आपण म्हणूया, दोन्ही अर्थ येते. सद्गुरूंची कृपा व्हायला हवी असेल ना, तर आपल्या सद्गुरूंचे चरण आपल्या आयुष्यामध्ये स्थिर व्हावे लागतात. चरण म्हणजे काय? चरण म्हणजे आपल्याला वाटतं त्यांचे पाय, चरण म्हणजे पादुका. एक स्वामींच्या पादुका घरी आणायच्या, अक्कलकोटला जायचं, चांदीच्या पादुका वगैरे विकत घ्यायच्या, काही त्या समाधीला लावून आणायच्या, अभिषेक करायचा, देवघरात ठेवायचा. आहेत आमच्याकडे स्वामींचे चरण. आता न्यून काय असणार आहे? अजिबात अर्थ नाहीये. चरण ह्या शब्दामध्ये आचरण हा शब्द इन्क्लुडेड आहे, लक्षात ठेवा. ज्या पद्धतीचं आचरण सद्गुरूंचं होतं, म्हणजे स्वामी समर्थांचं होतं, पवित्र, निर्मळ, नीती न्यायाला धरून असं जे त्यांचं आचरण होतं, तसं आचरण ज्याला मी माझं आचराला सुरुवात करीन, त्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिलेले आहे, तिथे न्यूनच आहे. प्रश्न त्या आचरणाचा तिथे, मी तसं आचरण करतो का? आपण स्वामींचे प्रसंग बघणारच आहोत, ते फार मजेशीर आहेत, मी तुम्हाला सांगतो. आणि जी उपाधी त्यांना दिली ना, अतर्क्य अवधूत, हे स्मर्तृगामी किंवा हे स्मरणगामी, ते अतर्क्यच आहे, खरोखर अतर्क्य. तर्काचं कामच नाही तिथे. स्वामींच्या जवळ तर्काने जाताच येत नाही, तर्काने स्वामींना समजूनच घेता येत नाही. स्वामींना समजून घेत असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही. फार सुंदर हा तारक मंत्र आपण नंतर, आजची सुरुवात आहे प्रस्तावना असल्यासारखी, म्हणून मी कलेक्टिव्हली ते घेतोय. पण जसं जसं पुढची केंद्र येतील तसं आपण एकेका पदावरती जाऊ, म्हणजे अगदी स्वामी ह्या शब्दाचा अर्थ काय ते पण आपल्याला बघता येईल. पण अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी किंवा स्मर्तृगामी, ह्या दोघांचा अर्थ असा आहे की स्मरणगामी म्हणजे गमन, म्हणजे जाणे, जाणे येणे, याला गमन असं म्हणतात. भक्ताच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंची नुसतं स्मरण जरी आलं तरी त्या क्षणी त्याच्या समोर ते उभे राहतात, इतके ते द्रुतगतीने येणारे आहेत, म्हणून स्मरणगामी. पण स्मरणामध्ये असण्यासाठी ते नित्य उपासनेमध्ये असावे लागतात, हा त्यातला सूक्ष्म भाग आहे. आणि गंमत अशी आहे की उभ्या हयातीमध्ये स्वामींचा कार्यकाल किती होता देहानी, हे सांगणं अशक्य आहे. मी तुम्हाला सांगतो, अक्कलकोट मधलं त्यांचं वास्तव्य हे सलग 22 वर्षाचं होतं, म्हणून त्यांना नंतर प्रसिद्धी जी मिळाली ती अक्कलकोट स्वामी असं मिळाली. त्याचं कारण ते तिथे 22 वर्ष सलग एका ठिकाणी होते, सलग. शेवटची त्यांची 22 वर्ष अवतार कार्य संपेपर्यंत, देहानी म्हणजे कार्य संपेपर्यंतचा जो सलग कालावधी होता 22 वर्षाचा, 1856 ते 1878 असा त्यांचा जो कालावधी होता, तो 22 वर्षाचा होता. म्हणून त्यांना सलग एका ठिकाणी कुठले स्वामी, अक्कलकोटचे स्वामी, अक्कलकोटचे, असं म्हणून ते अक्कलकोट स्वामी असं त्यांना नाव. याचं त्यांची नावं अनेक आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नावाने होते. काही ठिकाणी त्यांना चंचल भारती म्हणून ओळखलं जायचं, काही ठिकाणी त्यांना दिगंबर स्वामी म्हणून ओळखलं जायचं, काही ठिकाणी अवधूत स्वामी म्हणून ओळखलं जायचं, असे अनेक नाव आहेत. त्यांचं प्रगटीकरण होतं
अजून एक अतर्क्य भाग आहे. आपण हळूहळू ते प्रसंग बघू त्यांचे प्रगटीकरणाचे. अतर्क्यच म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचं काही ठिकाणी प्रगटीकरण हे कर्दळी वनामधनं दिलेलं आहे, काही ठिकाणी त्यांचं प्रगटीकरण हे छेली या ग्रामी हरियाणामध्ये प्रगट केलेलं आहे. बरं, हरियाणा या ग्रामामधलं प्रगटीकरण घेतलं ते 1056 सालचं आहे. आता 1056 जे 1878 हा जर का कालावधी घेतला, तब्बल 800 वर्ष होती. काही काही ठिकाणी त्याहीपेक्षा अधिक जास्त आधीचं प्रगटीकरण आहे. अर्थात सद्गुरूंचं मूळ शोधायला जाऊ नये. ते कुठे जन्म, लोक काय काय त्याच्यावरती तर्क वितर्क करत बसतात. स्वामींचं पहिलं आडनाव अमुक होतं तमुक होतं. मला काय काय लोक येऊन सांगणार, तुला माहिती का म्हणे अक्कलकोट स्वामींचं हे आडनाव होतं. मी म्हटलं तर तुला स्वामींचं आडनाव वगैरे कळायला लागलं की तू कमालच म्हणून. कारण त्यांना जेव्हा विचारलं होतं स्वामी, काही लोक सुद्धा प्रश्न विचारतील तुम्हाला सांगतो. अक्कलकोट स्वामींना एकाने प्रश्न विचारला होता, स्वामी तुमच्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, तुमची जात कुठली. त्याहीपेक्षा लोकांना फार, तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्ट सांगितले, जाता जात नाही ती जात, असं ते म्हणायचे. काही झालं तरी माणसाची जात काही जात नाही अंतःकरणामध्ये. ते सद्गुरू स्वामी नाही, तुमची जात काय. अक्कलकोट स्वामी येते ऐकून घेतलं, पण त्यांची उत्तरं एकदम दडकून होती. मी तुम्हाला त्यांची उत्तरं सांगेन, पण थोडीशी मध्ये फुल्या फुल्या घालून. तर स्वामींची एक विशेष भाषा आणि शैली होती. ते शब्द इथे बसून बोलण्याचा आपला अधिकार नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण ते इतके गरम झाले आणि मला तुला काय करायचं रे, माझा बाप कोण म्हणे असतं. म्हणे आमचं नाव नृसिंह भान, असं ते म्हणाले. माझी आई चांभार, बाप महार, असं तरी तडकाबडकी उत्तर त्यांना देऊन टाक. सांगण्याच्या मागचा हेतू असा होता की अरे काय जात कुठली आणि काय कुठली, माणूस ही आपली प्रधान जात आहे, लक्षात ठेवलं. धर्म माझा हिंदू आहे, धर्म प्रत्येकाचा, एखाद्याचा इस्लाम असू शकतो, एखाद्याचा ख्रिश्चन असू शकतो, बौद्ध असू शकतो, शीख, अनेक धर्म जसे आहेत, तसं माझा उद्या धर्म हिंदू आहे. माझं अस्तित्व काय, मी भारतीय असलो पाहिजे. आणि जात कुठली, माणूस. सगळ्या संतांना अभिप्रेत आहे. आणि सद्गुरूंच्या समोर जाऊन ते ह्या गोष्टी कधी, मी ह्या जातीचं, तुम्ही कुठल्या जातीचे. मग अक्कलकोट स्वामी असतात ते बरोबर त्याची त्याला जात दाखवून कडवत आहे स्वामी बोलायला. तुम्हाला सांगतो, सणसणीत उंची स्वामींची, 7 फूट 8 इंच उंची होती अक्कलकोट स्वामी, दणकून उंच स्वामी, अजानुबाहू. आणि बालोन्मत पिशाच्य वृत्ती धारण केलेली होती. कारण प्रसिद्धी परान्मुख असतात हे लोक, फारसं लोकांना जवळ येऊ देत नाही. तसे शंकर महाराज होते की नाही. शंकर महाराजांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला, धनेश्वर म्हणून त्यांचे अंतरंग अधिकारी, की तुम्ही असे का राहता गबाळे, असं डायरेक्ट. काय लोक प्रश्न विचार, त्यांच्याशी लाळ वगैरे करायची. अष्टवक्रे होते ते, कपडे असे किती साधे असायचे, कधी कधी त्या लहान मुलांसारखे लाळेला लावलेलं असायचं का नाही, ती लाळ गळायची मुलगी. तर त्यांना एकाने विचारलं, एवढी लोक तुम्हाला भेटायला येतात, आता काय लोक सद्गुरूंना तुम्ही असे काय राहता गबाळे, असं डायरेक्ट. आता त्याच्यावरती जे शंकर महाराजांनी उत्तर दिलं ते मी ते देऊ शकणार नाही तुम्हाला. फक्त मधला शब्द गाळून त्यांना सांगतो, ते असं मला की तुझ्यासारखे हलकट लोक जवळ येतात म्हणून येऊ नयेत, म्हणून मी असं राहतो. हलकट हा माझा शब्द आहे, त्यांचा फार वेगळा आहे, तो तुम्ही त्यांच्या चरित्रात वाचा. असं अक्कलकोट स्वामींचं होतं का. अक्कलकोट स्वामी याही पलीकडे होते. अतर्क्य त्यांना म्हणण्याचं कारण की त्यांची कुठलीही कृती तर्कात बसवता यायची नाही, कुठलीच कृती नाही. आणि स्वामींचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांना कधीही कर्मकांड, मी लक्षात घ्या, कर्मकांड असं म्हणतो आहे. कर्मकांड याचा अर्थ कुठल्याही कृतीचा अतिरेक त्यांना चालायचा नाही. सोहळं त्यांना मान्य नव्हतं, 16 ओळ ही गोष्ट मान्य नव्हती अशातला भाग नाही, पण 16 ओळ्याचा पण अतिरेक केलेला त्यांना चालायचा नाही बिलकुल. प्रत्येक गोष्टीला एक प्रमाणबद्धता असते आणि त्या प्रमाणातच ते आचरलं पाहिजे, याच्यावर त्यांचा कटाक्ष. त्यामुळे अति 16 ओळ कुणी जर अवडंबर माजवत असेल त्याचं, तर स्वामी त्याला तिथल्या तिथे दणका देऊन मोकळे. आणि तिथे त्यांच्या कृती काही घडायच्या त्या सगळ्या अतर्क्य. म्हणून आता आपण जी उभी बघितली साई सच्चरित्रातली, त्याच्यात जे सांगितलंय की सद्गुरूंचं अनुशीलन करावं, त्यांच्या कृतीचं अनुकरण करू नये. अक्कलकोट स्वामींच्या कृतीचं अनुकरण आपल्याला करताच येणार. एक होते
पुराणिक बुवा, ते एकदा स्वामींना भेटायला येते. ऐकून होते स्वामींबद्दल, अवधूत वृत्तीने राहतात वगैरे असं म्हणून ते गेले. तर नेमके स्वामी त्यावेळेला वटवृक्ष देवस्थान जे आता तिथे आहे, तिथे पूर्वी मालोजीराजे भोसलेने त्यांना एक मठी बांधून दिली होती. तिथे त्यांचा एक पलंग, चौऱ्या ढाळणारा त्यांचा सेवक भुजंग भालके त्यांच्या मागे असायचा. तो मालोजी राजांचा सेवक होता. तो नंतर राजांनी स्वामींच्या सेवेत कायमस्वरूपी त्याला पगारी रुजू केलेला होता. आणि ते तिथे स्वामी असे बसले. आता अनेक लोक स्वामींची काळजी घ्यायची, कारण ते काय उन्हात अनात कुठेही बसायचे. आता भक्तांना काळजी असते आपल्या सद्गुरूंची, म्हणून मग त्यांनी मठी बांधून दिली. मग त्याच्यात एक बिछाना होता, त्याच्यात छान गादी, 2 लोड, तक्क्या, असं काय काय. आणि स्वामी त्या तक्क्याला जर पहुडलेले होते. नेमके हे पुराणिक बुवा जायला, आणि तेव्हा स्वामी त्या लोडाला टेकून बिकून असे छान त्याच्यावर पहुडलेले उंच पुरं व्यक्तिमत्व. आजूबाजूला सगळी भक्त मंडळी, सेवेकरी बसले, मागे तो चौऱ्या डाळतोय. हे आले आणि यांनी बघितलं, यांच्या मनात विकल्प आला, हे कसले अवधूत वृत्ती त्यांच्या, मी काय ऐकून आलो तर, हे काय इथे गाद्या गिरद्या, यांच्या सेवेला उषा पांघरुणं काय काय, आणि हे कसले अवधूत वृत्ती, मी काय काय ऐकलो होतं यांच्याबद्दल, हे त्यांच्या मनात. अतर्क्य अवधूत ते उठले एकदम ताडकन, आणि पुराणिक बुवांना म्हणजे चला मायावर असं म्हणून त्या मैंदर्गीच्या दिशेने जायला लागले. तिथे पूर्वी डोंगर टेकडीसारखं होतं, कडक ऊन. आपण मुंबईकडचे होत, त्यामुळे आपल्याला त्या साईडचं ऊन पश्चिम महाराष्ट्रात अजून माहिती नसतं. तिथे राहणाऱ्या सुद्धा आपल्याला कळतं. नागपूर, विदर्भ त्या साईडचं ऊन, तिकडे इकडे पुन्हा सोलापूर, या भयंकर कडक उन्हाळा असतो. चटका बसून भाजून निघतो मनुष्य इतका तो, आपल्याला घामाची सवय, जे घाम वगैरे येतच नाही, माणूस अख्खा राबतोच त्याच्यामध्ये. कणीस कसं भाजलं जातं तसं भाजला जातो माणूस त्या उन्हावर. तसं कडक उन्हाळा होता ते गेले तेव्हा. आणि हे त्या उन्हात तानात बाहेर पडले, हे पुराणिक बुवांना घेऊन त्यांचा हात धरून चला. आणि स्वामींच्या मागनं चालता यायचं नाही, लक्षात ठेवा. कारण स्वामी जे चालायचे ज्या स्पीडनी, त्या स्पीडनी आपल्याला धावायला लागतं. इतक्या द्रुत गतीने ते चालायचे. आणि ते भराभर त्या घेऊन गेले त्या बुवांना, आणि एका उघड्या माळ रानावरती घेऊन गेले, पर्वतावरच्या एका टेकडीच्या. आणि कडकडीत ऊन, आणि तिथे एक असा मोठा दगड होता, तो भयानक तापलेला. स्वामींच्या अंगावरती काहीही वस्त्र नाही, लक्षात ठेवा, एक छाटी फक्त गुंडाळलेली. ते त्या दगडावरती गेले, आणि त्या दगडावरती जाऊन शांतपणे झोपले. आणि त्या पुराणिक बुवा शेजारी या, झोपा माझ्या म्हणे, बघा माझी मऊ गादी कशी आहे. त्याच्यावर शक्य नाही, कारण की पाय ठेवता येत नाही, एवढं गरम होतं. हे जाऊन त्याच्यावर शांतपणे झोपले होते. विकल्प आला होता मनामध्ये त्यांच्या. आता ही कृती उद्यापासून आपण पण प्रयत्न केला पाहिजे, असं की दगडावरती जाऊन थोडं झोपायचं. आपली ती आपण असलं काही करायला जायचं, कारण त्यांची कृती नाही आपण करू शकत. आपल्या सद्गुरूंच्या ह्या सगळ्या विभूतींच्या कृतीचं अनुकरण नाही करायचं, त्याच्यातनं त्यांना शिकवायचं काय ते लक्षात घेतलं पाहिजे. परिस्थिती काहीही असेल तरी त्या परिस्थितीशी जमवून कसं घेता येतं हे दाखवण्यासाठी ह्या कृती आहेत. आपलं जरा आयुष्यामध्ये काही अपडाऊन झालं की आपण किती हलतो, आपली किती श्रद्धा डावणे, काही नाही हो देव वगैरे काही नसतं असं लगेच म्हणून लगेच मोकळे लोक ताबडतोब. त्याचं कारण संयम नाही, मनामध्ये पूर्ण श्रद्धा नाही, संशय कुठेतरी मनामध्ये सारखा असतो. म्हणून पहिलंच चरण जे आहे ना या तारक मंत्राचं, निशंक होई रे मना, असं त्यांनी म्हटलं. संशय काढून टाक मनावर, अहंकार रहित हो, निर्भय हो, भीती बाळगू नकोस मनावर. मी आहे ना. स्वामींचं तर वचनच आहे प्रसिद्ध, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. गंमत म्हणजे अशी आहे की अक्कलकोट स्वामींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा या वचनाचा उल्लेख केलेला नाही, भिवू नकोस तुझ्या पाठीशी. स्वामींनी ज्याला देह ठेवला तेव्हा देह ठेवायच्या आधी त्यांनी 25 वेळा गीतेमधल्या अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, या श्लोकाचा 25 वेळा उच्चार केला आणि मग देह विसर्जित. मग हे वाक्य उच्चारलं कधी ते मी तुम्हाला पुढच्या केंद्रात सांगेन. ते एक छान प्रसंग आहे, ते एका विशिष्ट प्रसंगामध्ये ते वाक्य उच्चारलेलं आहे. आणि ते मूळ वाक्य असं आहे, भिवू नकोस आम्ही तुझ्या संगे आहोत. हळूहळू ते बदलत, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. त्याचा अर्थ एकच आहे. आणि भिवू नकोस त्याही ह्याच्यामध्ये ते तेच सांगतात की भिवू नकोस, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. कसा आहे मी तुझ्या बरोबर? प्रचंड स्वामी बळ पाठीशी. प्रचंड हा शब्द वापरलाय. अरे प्रचंड आहे स्वामी बळ, तुझ्या पाठीशी आहे, सदैव तुझ्या बरोबर असणार आहे, तुझ्या पाठीशी असणार आहे. पहिलं तू घाबरू नकोस.
कुठल्याच बाबतीमध्ये. सगळ्यात मोठी भीती काय? समर्थ पण म्हणतात, भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. अख्खं ब्रह्मांड भीतीने व्यापलेलं आहे. सगळ्यात मोठी भीती काय असते? प्रत्येक माणसाला भीती असते ती माझ्या आयुष्यातनं काही ना काहीतरी मी गमावण्याची, काहीतरी मी गमावणार आहे आज ना उद्या. इथपासून जी सुरुवात होते ती एक दिवस मी माझं शरीर गमावून बसणार आहे, मी मरणार, ही भीती पहिली. स्वामी सांगतात भिऊ नकोस, निर्भय हो, घाबरू नकोस. मरण्याची कसली भीती घाबरतो? त्याचा विचार कर, मी मरणार आहे, मी मरणार आहे, सगळे मरणार, तू काय सगळे मरणार. ते सांगतात भविष्यामध्ये काय होणार आहे याची चिंता आणि भीती बाळगण्यापेक्षा मला वर्तमानात काय करायला पाहिजे त्याचा विचार जास्त, त्याचं चिंतन. निर्भय हो. उगाच येणाऱ्या कुठल्या तरी ज्या कित्येक भीती अशा आपल्या मनामध्ये असतात ज्याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नसतो, पण आपण उगाच ते ऍज्युम करत बसतो. कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी झालं की आपण लगेच स्वतःला लावून घेतो, ते माझ्या बाबतीत नाही ना असं होणार. अरे पण तू काय म्हणतो असं? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनात येऊन देऊ नकोस ना. त्याच्या बाबतीत तसं घडलं नाही, माझ्या बाबतीत पण तसंच घडलं पाहिजे का? मग एखाद्याच्या बाबतीत जसं वाईट घडतं तसंच माझ्या बाबतीत वाईट घडतं, मग एखाद्याच्या बाबतीत चांगलं घडतं तसंही माझ्या आयुष्यात चांगलं घडलं पाहिजे. तू चांगला विचार, देखणी दृष्टी बघ ना. काय बघायचं, कशावर दृष्टी स्थिर करायची ते आपल्या हातामध्ये आहे. मी तुम्हाला लताताईंचा एक प्रसंग सांगतो की काय शिकण्यासारखं असतं यांच्याकडनं. लताताईंची एक बहीण, त्यांना ना अल्झायमरचा त्रास, डिमेन्शिया आणि अल्झायमरचा एकत्र, त्यांच्या लक्षातच राहत नाही काही. आणि हराळीला जेव्हा मी निघालो लताताईंबरोबर तेव्हा त्यांची बहीण त्यांच्या बरोबर होती आणि मला हे माहित नव्हतं त्यांना डिमेन्शिया. तर त्यांची पर्स राहिली ज्ञान प्रबोधिनीमध्ये आणि ते थोडी गाडी पुढे गेली आणि लक्षात आलं की अरे अगं माझी लता पर्सच राहिली, असं त्या म्हणाल्या. लता त्यांचं बोलणं इतकं मृदू, मी तुम्हाला सांगतो. त्या असं म्हणाल्या, ताई मी फोन करते हा, असं म्हणून गाडी थांबवली, फोन केला, रघुवाकांना फोन केला की असं असं तुम्ही निघालायत का तेजोनिधीमधनं, तर ह्याच्यातनं ज्ञान प्रबोधिनीतनं. तर म्हणे नाही अजून निघतोय, आता आम्ही तुमच्या पाठीमागेच आहोत पण निघतोय, सामान घेतोय थोडं. तर म्हणे काही नाही, ताईची पर्स राहिली वरती हॉलमध्ये, तर तेवढी फक्त ती घेऊन याल का असं करून. तर त्या मला थांबा मग फोन चालूच ठेवा, मी घेतो. त्यांनी घेऊन आले आणि फोनवर लगेच सांगितलं की घेतले पर्स, मी माझ्याबरोबर घेऊन येतोय. आणि मग लता त्यांनी तितक्याच प्रेमाने ताई घेतले बरं का तुझी पर्स मागे रघुवाकांच्या गाडीमध्ये, असं म्हणून त्या सांगितलं. गाडी चालू झाली. 5व्या मिनिटं पुन्हा लता अगं माझी पर्स राहिली ना, असं. अल्झायमर होतं त्यामुळे त्यांना ते लक्षात राहायचं नाही. तुम्हाला खोटं वाटेल, तब्बल 1 तासभर दर 7 ते 8 मिनिटांनी त्या सारखं लता त्यांना सांगायच्या, अगं माझी पर्स राहिली, तू फोन केलास का, माझी पर्स राहिली, फोन केलास का. आपण असतो तर आपला रिप्लाय थोडा थोडा बदलला असताना आधी अगदी प्रेमाने म्हटलं असतं आपण, हो सांगितलं. मग आपले स्वर थोडे 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 वर गेले असते आणि मग अंत अगं हो ग बाई कळत नाही का तुला. मी तुम्हाला सांगतो पूर्ण तासभर जितक्या वेळा त्यांच्या बहिणीने त्यांना हा प्रश्न विचारला तितक्या वेळा तितक्या सौम्यपणे लताताई त्यांना प्रतिसाद देत होता. मी आवाज झालो बघून. हे अशक्य आहे, मी तुम्हाला सांगतो, अशक्य. काय संयम असला पाहिजे अंतःकरणामध्ये, किती प्रेमाने, तितक्याच प्रेमाने. तो ड्रायव्हर होता त्यांचा नेहमीचा, तो ड्रायव्हर हसत होता, तो होता अरे काय मावशी सारखं तेच तेच विचारते असं ते स्वतःशी बोलतायत. लताताई अवाक्षर काढायला त्या ताई सांगितलं केलंय शेवटपर्यंत हेच वाक्य. आणि नंतर त्याचा परिणाम असा झाला की एका ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो तेव्हा गाड्या सगळ्या एकत्र आल्या आणि रघुवाकांनी पर्स आणून दिली लता त्यांच्या हातात. पण लता त्यांनी ती त्यांच्या बहिणीच्या, ताई अगं बघ तुझी पर्स मिळाली, इतक्या गोड असं हसून सांगितलं. त्याच्यानंतर ते विसरून गेले, ते डिस्कनेक्ट झालं. तेवढा तो ब्लॉक असेल त्यांचा. तो मला सांगायचं याच्यामध्ये की शिकण्याचा भाग काय असतो आपल्याला हे बघायला पाहिजे. आपण उलट बघू, अरे बापरे आपल्या बाबतीत असं झालं तर, आपण असं विसरायला लागलो तर, आपल्या घरात कुणी असं पेशंट आला तर, अरे तू त्याचा कशाला विचार करतो, आपल्या घरात आलं तर याचा विचार नको करूस. त्याला लताताई प्रतिसाद कशा देत होता हे शिकण्यासारखं जास्त. दृष्टी आपली आहे की नाही, मला काय दिसतं त्याहीपेक्षा मी काय बघतो हे जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून स्वामी इथे सांगतात निशंक हो, निर्भय हो, मनात ते भीती काढून टाक, काही भीती बाळगू नकोस. अरे
होऊन होऊन वाईट काय होणार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये? अंतिम प्रत्येक, लक्षात घ्या, चांगल्या गोष्टी आयुष्यात घडण्याला अंत नाहीये, त्या आनंद घडू शकतात, पण वाईट गोष्टीचा अंत निश्चित आहे. अल्टिमेटली काय होणार? माणूस मरेल, त्याच्यापेक्षा काही होत नाही. त्याच्यापेक्षा अजून काय होणार आहे? मग त्याचं घाबरण्यासारखं काय? वन डे आपण एक्सपायरी डेट मारून आलेलो. कुणी सांगितलं की आपण प्रत्येकाला असं वाटतं ठराविक वयामध्ये मी असंच कायम राहणार आहे? असं कधी झालं? रोज आरशात बघितलं की आपल्याला कळतं की आपण कायमस्वरूपी तशा राहत नाही. ते भीती काय बाळगायची? भीती बाळगू नये कुठल्याच गोष्टीची, फक्त मृत्यूची अशी नाही. आयुष्यामध्ये मी काहीतरी गमावणार आहे, हे जाणार आहे, ते जाणार आहे, आज माझ्याकडे आहे, उद्या, अरे बाबा काय नसणार आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आता काय आहे तुझ्याकडे? पण शाश्वत गोष्ट कुठली आहे? स्वामींची कृपा आणि भक्ती, त्याचा विचार कर, निर्भय होशील. म्हणून पहिले सांगितलं निशंक हो निर्भय हो. मनाला उपदेश, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता अशक्य ही शक्य करतील स्वामी हे त्यांच्या स्वभावाबद्दल म्हटलेलं आहे. खरं ते अशक्यातल्या शक्य गोष्टी करतात. कित्येक गोष्टी अशक्य असतात, त्या शक्य होतात. मी एकदा स्वामींना प्रश्न विचारला की, स्वामी सायंटिस्ट होते ना, आपले गुरु सायंटिस्ट होते माधवानंद. तुम्ही त्यांना एकदा प्रश्न विचारला, स्वामी तुम्हाला एक सायंटिफिकली मला उत्तर हवं आहे, एक प्रश्न विचारू का, मला त्याचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन मिळू शकेल का? तर ते मला, काय प्रश्न आहे तुझा? तर म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा वाजवला, हे खरं खरं असेल का? तर त्यांच्या जीवनात प्रसंग आहे की त्यांनी रेड्याच्या मुखातनं वेद बदलले. तर असं शक्य आहे करणं? अशी कुठली प्रक्रिया असं असतं का? तर स्वामी म्हणजे हो सहज शक्य आहे, बिलकुल कठीणच नाही. संतांना तर नाहीच नाही म्हणाले, इतके ठामपणे म्हणाले की हो सहज शक्य आहे. तर मला असं फार ग्रेट वाटलं की आता काहीतरी स्वामी त्याचं एक्सप्लेनेशन, त्याची प्रक्रिया वगैरे सांगतील आपल्याला की कसा वेद बदलता येतो वगैरे, असं वगैरे करून. असं म्हणून मी त्याला म्हटलं, स्वामी म्हणजे कसं काय शक्य सर? ते आले, तर बघ तू ज्ञानेश्वरीवरती बोलतोस का? तर म्हटलं हो. मग रेड्याच्या मुखातनं वेद बदलणं जास्त सोपं आहे रे, असं अशक्य ही शक्य करतील स्वामी. जसं बाबा महाराज सातारकर होते ना, त्यांना एका कीर्तनात एकाने प्रश्न विचारला की रेड्याच्या मुखातनं वेद बदलले, याचं एक्सप्लेनेशन काय? बाबा महाराज म्हणाले, तुला मी देऊ शकतो, पण ते तुला कळणार नाही, कारण ते रेड्याला कळत नाही. असं ते संत एक मजे असतं. ते इंदुरीकर महाराज तुम्हाला माहितीत का? लोक त्यांना फार नावं ठेवतात ना, पण त्यांचं काम फार मोठं आहे, फार मोठं काम. आणि तसं त्यांच्या कीर्तनाचा एक बाज वेगळा आहे. तसं गावरान त्यांच्या विशिष्ट भाषेमधनं धमाल करतात काय काय. त्यांना पण एकाने प्रश्न विचारला होता की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, तुम्हाला चालवता येते का? ते म्हणाले, तू वाघावरती बसून ये, मग पुढचा प्रश्न बघ. त्याला म्हणे, तू पहिले वाघावर बसून ये, कारण चांगले वाघावर बसून आले होते म्हणून त्यांनी भिंत चालवली. तू वाघावर बसून ये, मग बघतो मी काय चालवायचं त्याचं. अशक्य ही शक्य काय? संतांकडे काही योग सामर्थ्य असतं त्या वेळेला, ते त्या विशिष्ट परिस्थितीला अनुसरून शिष्याची आवश्यकता, त्यावेळेची परिस्थिती बघून एखाद वेळेला त्याच्या बाबतीमध्ये एखादी अतर्क्य गोष्ट घडून जाते, पण तिथे तर्क लावताच येत नाही. त्याला काला उत्तरच नसतं, का कसं याला काही उत्तरच नाहीये. आणि अक्कलकोट स्वामींच्या जीवनामध्ये इतके प्रसंग आहेत असे, म्हणून या प्रार्थनेत मंत्रात पहिलेच सांगून टाकलं की तुम्ही तिथे तर्क लावू नका, कारण अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. आणि म्हणून आधी सांगितलं, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मुळात त्यांची कुठलीही कृती तर्काच्या शहाणेवरती घासून तपासता येत नाही, तर्क नाही लावता येत त्यांना. हे कसं केलं? तर्कच नाही केली ही गोष्ट खरी. ज्याला अनुभव आला तो त्याचा अनुभव घेऊन मोकळा झालेला असतो. तुम्ही आपण बुद्धीचा उगाच किस काढत बसायचा नाही, असं कसं केलं, तसं कसं केलं. संतांच्या प्रत्येक प्रसंगाचा उगाच किस काढू नये बुद्धीने. साईबाबांनी दळण दळलं आणि ती पीठ काढलं आणि सांगितलं बायकांना की जाऊन वेशीवरती टाका, आणि ते शिर्डीच्या वेशीवर टाकल्यानंतर शिर्डीच्या बाहेर सगळीकडे साथ होती, पण शिर्डीमध्ये मात्र नव्हती. आता ते पीठच का दळलं? मग ते बाबांनी पीठ टाकल्यानंतर पिठामध्ये असं काय होतं की बाबा, हे तर्कच लावू नकोस बाबा, याची उत्तरच सापडणार नाहीत. त्याच्यामध्ये त्यांचं काही एक योग सामर्थ्य असू शकतं, काही संकल्प साधना, अनेक गोष्टी असू शकतात आणि कदाचित नसूही शकतात, त्याच्याही पलीकडे काही गोष्टी असतील. पण त्यांनी ती कृती केल्यानंतर परिणाम काय झाला तो जास्त महत्वाचा आहे.
कसा झाला काय झाला हा आपला तर्काचा प्रांत नाही. तसं अक्कलकोट स्वामींच्या जीवनामध्ये अनेक अनेक प्रसंग, अनेक, म्हणजे असं जर आपण सांगायला घेतलं तर आपल्याला कित्येक काळ पुरणार नाही, कारण इतके 800 वर्षाच्या त्यांच्या जीवनकालामध्ये किती प्रसंग असतील तुम्ही विचार करा. नोन पिरियड 800 वर्षाचा आहे. नोन अननोन पिरियड किती असू शकतो काही सांगू शकत नाही. पण छान आहे. तारक मंत्र तर फारच सुंदर आहे, मी तुम्हाला सांगतो. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ ना नाही त्याला, परलोकी ही ना भीती द्यायला, उगाची भीतोसी भय हे पळू दे. आता पुन्हा इथे पाठभेद आहे. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. काही ठिकाणी म्हटलं तर जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हे वाक्य मला फार आवडतं. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. ह्या एका वाक्यात आपल्याला सांगून टाकलंय की सद्गुरूंजवळ राहताना आपला भाव कसा असला पाहिजे, बाळ स्वरूप असलं. कारण बाळ का, तर बाळ कसं आईवरती पूर्ण अवलंबून असतं. त्याला काही आईशिवाय त्याचं पान हलत नाही, काय सगळं आईवरती अवलंबून. तशी वृत्ती सद्गुरूंच्या जवळ राहताना असावी. सद्गुरू आयुष्यात आले की आपण बाळ होऊन राहावं, सगळं त्यांच्यावरती अवलंबून असलं पाहिजे वृत्तीनी. लक्षात ठेवा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्या विण तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई. आपण सद्गुरूंचा हात धरण्यापेक्षा सद्गुरूंनी आपला हात धरावा. न सोडी कदा जया स्वामी घेई हाती. आपण स्वामींचा हात सोडू शकतो, पण स्वामींनी आपला हात पकडला असेल तर ते ज्याला एकदा हाताशी धरतात तर कधी ते सोडत नाही. आपली इच्छा झाली नसली तरी ते सोडणार नाही. म्हणून आपण सद्गुरूंचा हात पकडण्यापेक्षा आपण आपला हात सद्गुरूंच्या हातात बहाल करावा, त्यांना धरून द्या. कारण गरज पडली तर आपण काही वेळेला भरकटतो इकडे तिकडे, आपला हात सुटू शकतो. पण त्यांनी जर का आपला हात पकडला असेल तर ते सोडणारच नाहीत. ही खात्री बाळगा. याच्यासाठी तारक मंत्रामध्ये न सोडी कदा जया स्वामी घेती हाती असं होतं. स्वामी ज्याला हातात घेतात ना स्वतःच्या, त्याला कधी सोडत नाही. ते सुंदर आहे तारक मंत्रामध्ये. आपण एकेका मंत्रामधल्या एकेका चरणावरती हळूहळू आता स्पष्टीकरण येणाऱ्या पुढच्या केंद्रामध्ये जरूर बघू. त्यावेळेला अक्कलकोट स्वामींच्या जीवनातले अनेक प्रसंग, फार सुंदर सुंदर प्रसंग आहेत स्वामींचे, आणि धमाल ओढून देणारे आहेत. काय स्वामी करतील, कसे वागतील, आपल्याला कल्पना करवत नाही. इतके लहान मुलासारखे होते. त्यांचा सगळ्यात आवडता खेळ कुठला तर सागरगोटी. गोट्या घ्यायच्या लहान मुलांमध्ये. रुद्राक्ष असतात ना, रुद्राक्ष, आपण सुपारी कशी चघळतो तशी ते रुद्राक्ष चघळत बघा. त्यांच्या हातात फोटो तुम्ही बघितला असेल ना, त्यांच्या हातामध्ये असा एक पांढरा मणी दिसतो, असा तो सागरगोटा आहे ऍक्च्युली. मोठा असा टब्बूल म्हणतात ना, तो टब्बूल आहे असं. आणि ते असं सारखं असं अंगठ्याने असं फिरवत राहायचं. नानासाहेब बर्वे म्हणून त्यांचे कारभारी होते. त्यांनी विचारलं स्वामी हे काय तुम्ही सारखं सारखं असं काय, सतत असं फिरव बघा. ती म्हणाले काय करता तुम्ही सारखं, तो टबूल काय फिरवत बसता. पटकन म्हणाले अरे नाना टबूल काय, टबूलच आहे तो म्हणे असं म्हणाले. तो मीच फिरवणार, दुसरं कोण फिरवणार असं म्हणाले. म्हणजे काय म्हणाले, काय नाही ब्रह्मांड फिरवतोय म्हणे. अतर्की अवधूत हे स्मरतो, ब्रह्मांड फिरवतोय अरे असं आपण म्हटलं तर. हातामध्ये टबूल घेऊन बायको काय चाळात आलाय, काही नाही ब्रह्मांड फिरवते. ती लगेच फोन करेल डॉक्टरांना, मानसोपचार तज्ञांना, यांना घेऊन जा, हे तर ब्रह्मांडावर फिरवायच्या भाषा करायला लागले. जागेवर नाहीये, डोकं बोलते फिरले. आपल्याला नाही असं करत. ही सहजता आहे त्यांच्या कृतीमधली. म्हणजे स्वामींचं एक वाक्य आहे, ते पिंडी ते ब्रह्मांडी, ते ब्रह्मांडी ते पिंडी. त्यामुळे ते जे बोलतायत ते कसं आवडून बोलत नाही, ते सहजतेने बोलतात. कारण त्यांची ती कृती नाहीये, तर त्यांची ती भूमिका आहे, वास्तविक ते त्या भूमिकेमध्ये असतात. त्यामुळे ते तसेच बोलायचे. असे कितीतरी सुंदर विलोभनीय स्वामींच्या जीवनातले किती प्रसंग मी तुम्हाला सांगू, कारण मला तो आवडीचा विषय आहे. खूप आहेत प्रसंग, खूप आहे. अनेक त्याला आधार ग्रंथ आहेत स्वामींची. गुरु लीलामृत पोथी आहे वामन बुवांनी लिहिलेली, केळकर बुवांनी लिहिलेली बखर आहे स्वामींची. इतरही अनेक साहित्य, अनेक कागदपत्र आता स्वामींच्या बाबतीमध्ये फार संशोधन चांगलं झालेलं आहे. भांडूपच्या नम्रताताई भट म्हणून त्यांनी फार मोठं संशोधन केलं. आत्ताच त्या गेल्या, बदलापूरला राहायच्या त्या, आता त्या भांडूपच्या मूळच्या.
त्यांची माझी भेट झाली. त्यांनी मला फार मोठे ग्रंथ अक्कलकोट स्वामींचे मोठे समग्र असे मोठे संशोधन ग्रंथ त्यांनी बहाल केले. वेंगुर्लेकर म्हणून आहेत, त्यांचं फार चांगलं संशोधन अक्कलकोट स्वामींच्या जीवन कार्यावरती, त्यांचीही सुंदर पुस्तकं, फार सुंदर पुस्तकं आहेत. त्या सगळ्यांच्या आधाराने आपण नक्की स्वामींचं हे बघूया. तारक मंत्र हा त्याला मुख्य आधार असेल, कारण तारक मंत्र हा फार जिव्हाळ्याचा आहे. ठाण्याचे नाना करंदीकर, ज्यांना अक्कलकोट स्वामी बेटा म्हणून हाक मारायचे. आपण शिबिरात जाताना एकदा दोनदा गेलोय ना लोणावळ्याच्या मठामध्ये अक्कलकोट स्वामींच्या, त्या मठाची उभारणी नाना करंदीकरांनी केली. त्यांच्या जीवनातले प्रसंग त्यांनी केलेले स्वामींचं एक विश्लेषण फार सुंदर. त्यांच्याकडनं तर स्वामींवरती इतकी सुंदर सुंदर काव्य प्रगट झालेली आहे. त्यातलं सगळ्यात छान म्हणजे नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता, ही जी स्तवन आहे त्यांनी केलेलं अक्कलकोट स्वामींचं अप्रतिम आहे. जसं हा तारक मंत्र आहे तसंच ते स्तवन. इतकं सुंदर लिहिलंय, नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता, नाही कुणी गुरुवर स्वये हाच सूत्रधार. स्वये हाच सूत्रधार हे फार सुंदर. नाही कुणी गुरुवर स्वय, कारण त्यांचे गुरु कोण? जसं स्वामींना एकाने विचारलं की तुम्ही दत्ताचे कितवे अवतार आहात? हा काय काय दत्ताचा 5वा अवतार आहे का 4था अवतार आहे? दत्तांना काही प्रॉब्लेम नाही, तुला काय अडचण आहे ते कितवे का अवतार असे ना. पण लोकांना चिंते अक्कलकोट स्वामी दत्ताचे कितवे अवतार, 5वे का 6वे, त्याच्यावरती लोक काठ्याकूट करत बसतात. ते नामा निराळेच आहे. स्वामी दिलं होतं तर हम किसी के अवतार नाही है, हम शिव है शिव है शिव है असं. ते काही वेळेला असं कडक पण बोलायचे, ते फार कडक पण बोलायचे. सुंदराबाईंचे आणि त्यांचे प्रसंग इतके सुंदर आहेत, सुंदरच आहे त्यांच्या नावाप्रमाणे. पण अहंकाराने माणूस इतका जवळ असून किती लांब जातो हे पण त्यांच्या प्रसंगात बघण्यात येते. किती किती त्या जवळ होत्या स्वामींच्या. तर स्वामींना उठा सांगितलं की स्वामी उठायचे, सुंदराबाईंनी सांगितलं उठा की उठायचे, स्वामींनी त्यांनी सांगितलं स्वामी विश्रांती घ्या की ते विश्रांती घ्यायचे. अगदी ओबिडियंट असल्यावर की त्या सुंदराबाईंच्या मागे लागायचे. पण इतकं जवळ असताना सुद्धा एक काळ असा आला की सुंदराबाईंना सेवेतनं पूर्ण बेदखल करून टाकलं. तरी स्वामींची कृपा त्यांच्यावरती होती, पण जे त्यांना इतका अधिकार दिलेला होता जवळ राहण्याचा तो सगळा काढून घेतला. कारण एकच, अहंकार. एकच कारण, अहंकार असं आहे. पण ते त्यांनी काय होऊ शकतं तर हाती आलेले असे सद्गुरू सुद्धा निसटू शकतात, हा भाग महत्वाचा. काय भक्तीचा अहंकार नाही, साधनेचा अहंकार कधीही बाळगू नये. स्वामींना बिलकुल आवडत नाही, लक्षात ठेवा. आचरण शुद्धता. जर मला स्वामींची कृपा संपादन करायची, सगळ्यात पहिलं मी काय केलं पाहिजे, जिथे स्वामी चरण, आचरण शुद्धच असलं पाहिजे माझं, अन्यथा कृपा नाही. सांभाळा, स्वामी कडक पण आहे, लक्षात ठेवा. आई धपाटे पण घालते, जितकं प्रेम करते ना तितकी ती हक्काने धपाटे पण घालते, लक्षात ठेवा. आणि हे तर काय एकदम भन्नाटच आहे. आणि जो स्वामींचा जास्त जवळचा त्याच्यावर त्यांचं जास्त बारीक लक्ष, त्यामुळे त्याच्याकडनं जर काही आचरणात गडबड झाली तर स्वामी तिथल्या तिथे त्याला लगेच शिक्षा करतात. शिक्षा करण्याच्या मागे हेतू हाच असतो की तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही, वेळेत सुद्धा. कारण लक्ष आहे ना. गोंदवलेकर महाराज नाही का, त्यांना मला गोंदवलेकर महाराज लहानपणी का आवडायचे तर का तर गोंदवलेकर महाराज ही एकमेव अशी विभूती आहे की जी अक्कलकोट स्वामींच्या मांडीवर बसलेली आहे. म्हणजे ते जेव्हा 8-9 वर्षाचे होते त्याला ते अक्कलकोटला गेले होते, गुरु शोधनार्थ जेव्हा बाहेर पडले ते, तेव्हा ते अक्कलकोटला गेले होते त्यांनी. आणि त्यांना आदल्या दिवशी स्वामी सगळ्यांना सांगत होते, दगड उचलत होते आणि खेळ काढत होते स्वतः. चोळप्पानी विचारलं काय करताय स्वामी, बाजूवा म्हणे, अंगावरती ओरडायचे, कुणी यायचं नाही मध्ये, मी केअर काढणार आहे असं. का तर म्हणे उद्या माझा बाळ येणार आहे असं, आणि त्याच्या पायाला खडे लागता का म्हणे असं म्हणून सकाळी पहाटेच्या वेळेला दुपारच्या काहीतरी वेळामध्ये अक्कलकोट स्वामींच्या इथे गोंदवलेकर महाराज आले. आणि इतके स्वामी खुश झाले त्यांना बघून, त्याला उचलून कडेवरती घेतलं, त्याच्या कपाळात त्यांनी चुंबन घेतलं, अवग्रहण करणं असं म्हणलं, आणि मांडीवरती बसवलं आणि डाळिंबाचे दाणे असे फोडून त्यांना भरवत होते स्वतः हातात. ते असं वाचून इतकं विलोभनीय दृश्य आहे की काय दृश्य असेल. अक्कलकोट स्वामींच्या मांडीवरती बसून ते 6-7 वर्षाचे गोंदवलेकर महाराज त्यांना डाळिंबाचे दाणे भरवत आहेत. इतकं सुंदर आहे, सगळी प्रसंग इतके छान छान आहे.
ते असं म्हणायचे गोंदवलेकर महाराज. त्यांना एकाने प्रश्न विचारला की जे सगळे लोक देवाच्या जास्त जवळ असतात, देवाची भक्ती करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये संकट काय येतात? असं प्रश्न विचारण्याचा समज आहे, असा आपला पण समज असतो, असं काही नसतं. पण त्यातून जर का असं असेल, त्याचं उत्तर महाराजांनी इतकं सुंदर दिलं. ते असं म्हणाले की वर्गामध्ये समजा 10 एक मुलं आहेत, 20 एक मुलं आहेत, त्या 20 पैकी गोंदवलेकर महाराज म्हणतात त्या काळात म्हणून ते वर्गात 20 होते, आता 200 पण असू शकतात, त्यामुळे तेव्हा 20 होते. तर तेव्हा त्यातली 5 मुलं असतात ना, ती अभ्यास करणारी असतात आणि बाकीचे उन्हाळ असतात. त्यातले काही इतकी उन्हाळ असतात की त्यांना वर्गाच्या बाहेर काढून टाकतात शिक्षक, बाहेर चालतात वर्गाच्या. मग ते काय बाहेर जातात आनंदाने. असं ऐकल्यावरती मला माझी आठवण झाली की ते आनंदाने बाहेर जातात. शिक्षकांनी शिक्षा म्हणून वर्गाच्या बाहेर काढलेलं असतं, असं शिक्षकांना वाटत असतं. पण ते उन्हाळ मुलाला अजिबात वाटत नसतं, त्याला वाटत बरं मजा आहे बाहेर जायला, वर्गाच्या बाहेर काढला आणि ऑफिशियली बाहेर काढले. ते काय बाहेर जातात, त्याच्याकडे लक्ष द्यायचा प्रश्नच येत नाही ना. ते कसे का वागे ना, त्याच्याकडे लक्षच नाहीये, कारण ते वर्गाच्या बाहेर उभं गेलेली माणसं आहेत. पण जे वर्गात प्रामाणिकपणे बसलेले आहेत, जे प्रामाणिक आहेत, अभ्यास करतायत, ज्यांच्याकडनं शिक्षकांना काही अपेक्षा आहे, त्यांच्यावर त्यांचं बारीक लक्ष असणार आहे. मग ती व्यक्ती जर का चुकीचं वागायला लागली तर त्याला शिक्षा करणारच ना, ते तिथलेच दाखवणार, हे असं नाही वागायचं. आता उन्हाळ माणसाने लक्ष का नाही असं पण म्हटलं तर काय, तू उन्हाळच सोडूनच दिलेलं आहे बाहेर त्याला. त्यामुळे काही वेळेला असं होतं की आपण ईश्वराच्या जितक्या जवळ तितक्या जवळ गेले की आपल्याला वाटतं आपल्याच बाबतीत संकट का. संकट नाही, ती शुद्धीकरणाची प्रक्रिया चाललेली असते. आणि हे करणार स्वामी म्हणून सुरुवातीच्या चरणात सांगितलं, निशंक हो, निर्भय हो, घाबरू नकोस. संशय काढ मनातला, घाबरू नकोस. या दोन्ही गोष्टी पहिले बाजूला कर, संशय आणि भीती बाजूला ठेव, मग माझ्याकडे निशंक हो, निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळ पाठीशी. मग तुझ्या पाठीशी मी अख्खा उभा आहे, तू काळजी करू नकोस. त्यांचा हात असं त्यांनी केलेला सुंदर आहे ते सगळं. तसं आपल्या जीवनामध्ये 100% अक्कलकोट स्वामींचा, या सगळ्या संतांचा हात आहे, राहील. आणि ते आपल्या पाठीशी आहेत हे काही मी सांगायला नको, कारण की त्यांच्या वतीने ही सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण की तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे की मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. तसे ते आपल्या पाठीशी राहतील. संत देहाने नसले तरी चैतन्याने आपल्या बरोबर असतात आणि वेळ प्रसंगी, काळ प्रसंगी ते वेगवेगळ्या देहातनं तेच काम करत असतात. त्यामुळे असं उत्तरोत्तर आपल्याला स्वामींचा सहवास जास्तीत जास्त मिळू दे, त्यांची प्रचिती होऊ दे. आणि ती प्रचिती कशा मार्फत येऊ दे, तर साधनेमध्ये होणाऱ्या प्रगतीच्या मार्फत ती आपल्याला प्रचिती देऊ दे. बाकी संसारातल्या अडचणी वगैरे फार आपण त्याचा विचार करू नये, आपली कर्म शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा. जे प्रारब्धामध्ये आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय काही सुटका नाही, चांगलं असो वाईट असो. त्यातूनही इथे म्हटलेलं आहे, स्वये भक्त प्रारब्ध जडणी ही माया. तो बघेल काय करायचं ते. आपण आपल्याला त्यांच्यावर झोकून द्यावं आणि आपल्या वाटेला आलेली कर्म जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने करत, साधना उत्कृष्ट करत, श्रद्धेने, प्रेमाने, भक्तीने, निर्भयतेने आणि निसंशय मनाने आपण साधना करत राहिलं पाहिजे. तसं आपण करत राहू. पुढच्या येणाऱ्या केंद्रामध्ये आपण एक एक त्या तारक मंत्राच्या चरणावरती आपण विश्लेषण करत स्वामींचे प्रसंग बघत जाऊ. आज फार आनंद वाटला, कारण की ह्या योगाने का होईना पण लताताईंची इच्छा एक पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. की त्यांची फार इच्छा होती, त्यांना चरित्र लिहिण्याची इच्छा होती अक्कलकोट स्वामींचे. ते प्रयत्न करत होते, आपण त्या पण म्हणायचं की नाही लिहिता येत रे म्हणायचं. त्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की त्यांची एक अनुभूती जी त्यांनी मला सांगितली होती की अक्कलकोट स्वामी त्यांच्या बरोबर सतत वास्तव्याला असायचे. त्यांची जी प्रचिती होती की त्यांना कायम स्वामींची अनुभूती अशी यायची की त्यांच्या बरोबर ते आहेत, हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवत जायचं. त्यांनी ते अनुभवलेलं आहे. ते सांगितलं त्यांनी, मंत्रालयातली माझ्या अनेक कामं जी लोकांची, म्हणजे आता ते मंत्रालय तुम्हाला माहिती होते काय, तर त्यामुळे जी कामं लोकांची 6-6 महिने फेऱ्या मारून वर्षोनवर्ष जाऊन व्हायची नाही, ती कामं लताताई गेल्या की एका फेरीत व्हायची. आणि त्यामध्ये त्याचं एकमेव कारण माझ्याबरोबर कायम स्वामी असायचे. ही त्यांची एक प्रचिती स्वामींची. खूप छान आहेत प्रसंग. अजूनही काही लताताईंची त्यांनी सांगितलेले काही प्रसंग आहेत, ते त्या तारक मंत्राच्या अनुषंगाने जशी त्याला ते येतील त्याप्रमाणे मी जरूर सांगेन. पण तुर्तास आपण इथे आता थांबूया. तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ आणि आनंद राहील अशी स्वामींच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आत्ताचं बोलणं त्यांच्याच चरणी अर्पण करतो. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूते वसंतांसी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.